पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून या व्यासपीठावरती लाईट हाऊस ग्रुपचे मेंबर्स म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांना पण या व्यासपीठावरती पाहत आहोत. खरं तर साहेब आपलंही हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. 9 रात्रीमध्ये आपण त्यांना पाहणार आहात, ज्यांनी सर्वाधिक जास्त मेहनत देखील घेतलेली आहे. आदरणीय दीपक शेठ पाटील साहेब यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. या स्पर्धेचे प्रणेते उद्घाते, या स्पर्धेचे सर्वा राधे एंटरप्राइजेस. खरं तर आदरणीय दीपक शेठ पाटील साहेब मी गेले त्यांना अनेक वर्ष पाहतोय फारसं जवळून. आज वयवर्ष मला वाटतं 50च्या पलीकडे असावं, परंतु त्यांचा ग्लो, त्यांची फिटनेस, पर्सनॅलिटी कदापिही इकडची तिकडे झालेली नाही आहे. खरं तर शेठ यांचा खरं तर नादच करायचा नाही, म्हणून आपण म्हणतो ना आमचे शेठ जे आहेत ना ते लय ग्रेट आहेत. त्यांनाच तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. राधे एंटरप्राइजेसची स्पर्धा गेले अनेक वर्ष करण्याचा योग आलेला आहे. हा दुबईमधला आपण फोटोशूट पाहत आहोत. आदरणीय संतोष पाटील साहेब, जागृती संतोष पाटील यांना देखील आपण स्क्रीनवरती पाहत आहे. खरं तर दुबईमध्ये जाऊन देखील ज्यांना स्वतःचा बिझनेस आपण पाहिलेला आहे आणि दुबईमध्येही वास्तव्यास ज्यांना आपण पाहतो, आदरणीय संतोष पाटील साहेब यांना देखील आपण स्क्रीनवरती पाहत आहात. दुबईचे शेख सोबताय शेठ तुम्ही देखील. या मॅचकडे वळूया. चला, आघाडीची जोडी त्वरित मैदानाच्या आतमध्ये यायला हवी. आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये कुणाल तारेकर आणि आकाश पाटील दाखल होत असताना आपण पाहत आहोत. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली पाहायला मिळते. कुणाल तारेकर आणि त्याच वेळेला आकाश पाटील आपण मैदानावरती पाहत आहोत. राधे एंटरप्राइजेस पुरस्कृत दीपक शेठ पाटील, सुनील शेठ मडवी, संतोष शेठ पाटील यांनी आयोजित केलेला क्रिकेटचा रणसंग्राम पाहायला मिळतो आहे. एका बाजूला बसायला विंधने संघ बॅटिंग करतोय. ॲडव्होकेट रत्नदीप पाटील साहेब, आर आर पाटील साहेब यांचा मी विशेष करून आभारी आहोत. ॲडव्होकेट आहेत स्वतः आपण पाहतो आणि बार असोसिएशनचे अध्यक्ष म्हणूनही आपण त्यांच्याकडे पाहतो, ज्यांचे विशेष आभारी आहोत आपण. कारण या उत्कृष्ट आणि आकर्षक ट्रॉफीज ज्या आहेत, जे आम्हाला लाभलेल्या आहेत ॲडव्होकेट रत्नदीप पाटील साहेब यांच्या माध्यमातून, आणि सर्वाधिक जवळचे निकटवर्तीयांपैकी एक आहेत शेठ यांचे, आणि त्यांनाही त्यांचे आपण विशेष करून आभारी आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांचं विशेष करून कौतुक आपण करतो आहोत. वसायलन विंधणे आणि त्याच्या अगेन्स्ट खेळते स्वर्गीय महेश स्पोर्ट्स शेलघर, जीवदानी बामण डोंगरी या संघाला आपण पाहत आहोत. उरण पनवेल प्रीमियर लीग अगदी समोरच्या बाजूला असणारा या क्रीडा नगरीचा प्रमुख व्यासपीठ आहे, त्यावरची गर्दी पाहायला मिळते आहे. त्या गर्दीमध्ये एक चेहरा मला कुठेतरी दिसत नाहीये. सर्वांचीच गर्दी पाहायला मिळाली आहे. सर्वांचीच गाठभेट सातत्याने होत असताना मला मिळते. आज या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर एक संघ असाही पाहायला मिळणार आहे, संकेजी कडू साहेब यांचा देखील, आणि आज त्यांची प्रामुख्याने उपस्थिती या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. सर्वजणांनी उपस्थिती लावली आहे, कारण ही स्पर्धा कशी आहे, पुढे आपल्याला संघ कसा बांधायचा आहे, कोणत्या खेळाडूंचा वापर करता येईल. आतिजी गावण यांना देखील आपण पाहतोय, कारण त्यांच्याही मालकीचा संघ खेळतोय ग्रीष्मा 11, ग्रीष्मा एंटरप्राइजेस, आणि खरं तर त्या संघाचंही विशेष करून आपण सातत्याने नामकरण पाहायला मिळालेलं आहे. मोठी जुई मैदानाच्या आतमध्ये वळीत गोलंदाजी मार्कवरती भरधाव वेगाने गोलंदाजी करणारा एक तेज तर्रार गोलंदाज पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिलं गोलंदाजी मार्कमध्ये अभिजित मोरे येतोय. पहिला बॉल इथून मात्र कबसला केला क्षेत्ररक्षक तैनात. पहिल्या बॉलवरती सिंगल घेत असताना पाहायला मिळते बशायला विंधने स्त्री गणेश करत असताना आपण पाहत आहोत. नुकताच मी उल्लेख केला या स्पर्धेच्या माध्यमातून जे अनेक संघ खेळतात त्यामध्ये आदरणीय मयूर शेठ पाटील आणि आतिजी गावण यांच्या मालकीचा ग्रीष्मा 11 ACC
मोठी जुई अक्कादेवी क्रिकेट क्लब मोठी जुई या संघाला आपण पाहणार आहात. आणि अतिजी गावंड साहेब यांच्याकडे ते पारितोषिक होतं तेही आमच्यापर्यंत कॅश प्राईज जमा झालेला आहे, त्याकरिता विशेष आभारी आहात. धावफलकावरती एक आहे, धावफलकावरती एक बनलेली बॉल मिळाली आहे विदाउट लॉस. गोलंदाजी मार्क मध्ये अभिजित मोरे पुढचा बॉल घेऊन पुन्हा सज्ज होत असताना मला मिळेल. भिगाने गोलंदाजी करतोय. रफ्तारचा राजा आहे, रायगड प्रीमियर लीग गाजवली होती त्याने. यावेळेला लोड फुल टोस बॅकवर्ड पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल घेत असताना मला मिळते. आकाश पाटीलने एका गोष्टीचा उल्लेख केला, गेल्या 2 रात्रीची जी परंपरा चालू आहे ती मुळीच काढली जाणार. आम्हीही कच्च्या गुरुचे चेले नाही आहोत, मैदान गाजवण्यासाठी आलेलो आहोत. पहिलं पर्व आम्ही खेळतोय उरण पनवेल प्रीमियर लीगचं आणि हे गाजवण्यासाठीच आम्ही आलेलो आहोत. खरं तर आदरणीय दीपक पाटील साहेब यांच्या मनामध्ये ही संकल्पना मुळात आली तरी आली कशी याची चर्चा निश्चित होईल. उरण तालुका त्याच वेळेला पनवेल तालुका या 2 पॉवर हाऊस एकत्रित आणणं, या टेनिस जगतातील असे स्टार सुपरस्टार आहेत ज्यांना एकत्रित आणलं गेलंय. आदरणीय सुनील शेट मडवी साहेब यांनी ही संकल्पना आणली गेली आहे. प्रथमतः आवर्जून शेटने म्हणाले होते की 2 आयकॉन दिले जाते. पहिल्याच वेळेला केतन मात्रे आणि करण अंबाला हे 2 आयकॉन बुकही झाले होते, परंतु स्पर्धा थोडीशी पोस्टपॉन होत गेली, त्या कारणासह त्याचं स्वरूप बदललं. एक आयकॉन होत असताना मला मिळाले 2 धावा धावफलकावरती आहेत. काहींनी चर्चा केली होती शेट स्पर्धा होणारच नाही, परंतु आमचे शेट आहेत ना लय ग्रेट आहेत. मी नेहमी म्हणत आलोय करायचा कार्यक्रम ना तर टॉपचाच करायचा. सुनील शेठ मडवी साहेब यावेळेचा बॉल एक्सा कव्हरला वाट पाहिली आणि तदनंतर वाट लावली आहे. टोकला षटकार. आवड मला ज्याची मी इनसाइड आउट थ्रू दी कव्हर. काय फटका पाला मिळाला. आकाश पाटील थैमान माजवायला सुरुवात केली. 8 धावा धावफलकावरती. यावेळेला आणखीन एक ऑन साइडला केला. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक डाऊन बॉल. आकाश आकाश आणि आकाश तो झालाय बाद. झेल चांगला पाला मिळाला ऑन साइडला. अभिषेक मोरेने झेल टिपला. पहिला फलंदाज आकाश आउट. होय, खरी गोष्ट आहे ही. खरं तर आदरणीय दीपक शेठ पाटीलने केलेला दावा सर्वाधिक महत्वाचा आहे. पहा, महबूब असेल, मेहरबान असेल, रॉबिन असेल, सरपंच असेल, 11 लाखाची शर्यत ज्याने केलेली पाहायला मिळाली. आदरणीय दीपक शेठ पाटील करतोय दावा आणि बिंदास लाखाचं बक्षीस लावा. ही बाब जेवढी यथा योग्यच राहिली आहे. पवन केणे आला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. 8ला 1. पुढचा बॉल यावेळेला ड्रायव्हिंग लेनवरचा होता. लॉंग ऑफला केला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगला झेल मागील बॉलवरती इथे टिपलेला पाहायला मिळाला होता. क्षेत्ररक्षक आशिषने आपण पाहिला एक अप्रतिम झेल टिपलेला पाहायला मिळाला. 10 धावा धावफलकावरती. अधिक फलंदाज बाद. 10 लॉस ऑफ 1 विकेट. बॅटिंग करतोय वर्षा 11 बिंदने. आकाश बाद झाल्यानंतर डाव सावरायचा आहे आणि इथे तेच प्रयत्न पाहायला मिळतील. पवन केणेच्या बॅटमधून धावा अपेक्षित आहेत. सर्वाधिक मोठी जिम्मेदारी. यावेळेस बॉल उजव्याशीच्या बाहेर इथे कट केलाय. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक त्यांना सिंगल येते. केवळ एकेरी धाव येत असताना मला मिळाली. काय वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत असताना मला मिळालाय. धाव मिळाली ती 11 धावा धावफलकावरती. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर नॅशनल फिगर ऑन अ बोर्ड पाहायला मिळते. 11 धावा धावफलकावरती. एक फलंदाज बाद. एका षटकाचा खेळ संपला.
प्रत्येका हा खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून आपण अनेक गोष्टी पाहायला मिळालेल्या आहेत. अभिजित मोरेला आपण पाहिला, ज्याने षटक पहिलं हाताळलेलं पाहायला मिळालं होतं. फलकावरती धाबा 11 आहेत. एक फलंदाज बाद पाहायला मिळाला होत असताना पाहायला मिळाला. नवमान पटेल आलाय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, प्रचंड वेग, खोलातली गोलंदाजी इथे पाहायला मिळते. वेग आणि वेग प्रचंड पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले पहा. मनसुबे बनवलं ते स्विच हिट करण्याचे, ते उधळून लावल्यात. खोलातला बॉल, पवन किणेचा रिॲक्शन पहा. स्विच हिट करण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला होता. हताश आहे, निराश आहे. मोठा फटका खेळण्यासाठी त्याने मनसुबे बनवलेले पाहायला मिळाले. यावेळेला समोर केला, डाऊन द ग्राउंड, रन्स मिळतील 4. पवन केणेचा तडाखा आलाय चौकार. मेहबूब बलाची एक वेगळी कहाणी राहिली आहे. दीपक शेठ पाटील साहेबांचं नाव लागल्यानंतर त्या बैलाची चर्चा सातत्याने झाली. 15-1. यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॉल खाली राहतोय. यष्टीरक्षकाचा वेध घेतलाय, दिशाहीन आहे. अवांतर धाव. प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती येणारी गाडी चुकून दोनवरती जावी, असाच प्रकार आणि प्रताप पाहायला मिळाला. हा बॉल दिशाहीन आहे. वाईट बॉल आलाय. 16 धावा धावफलकावरती. एक फलंदाज बाद. 16 ऑन द बोर्ड. 16-1. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल. यावेळेला बॅटची लिडिंग एज घेतलीये. टोला लागला. आर्यन चेंडूच्या खाली, कॅच ड्रॉप. काय घडलंय या सामन्यामध्ये? हा झेल सर्वाधिक महत्वाचा होता. धावता झेल उत्कृष्टरित्या झेलला जातो. पंचांची ही रिॲक्शन पहा. खरं तर हा कॅच ड्रॉप झालाय. धावत जात असताना पाहायला मिळाला होता. क्षेत्ररक्षक आर्यन आणि झेल ड्रॉप होत असताना आपण पाहिला धावफलकावरती. ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा पहा. लिडिंग एज घेतली होती. ऑन साईडला फ्लिक करण्याच्या प्रयत्नात आर्यन शरीराचं संतुलन बनवू शकला नाही. हँड आणि कॉर्डिनेशन जुळलं नाही. जुळून येती रेशीम गाठी असं म्हणता आलं नाही. इथून कॅच ड्रॉप झालाय. 17-1 आहे. यावेळेला फुललेनचा बॉल, बॉटम हँडचा वापर चांगला केला. कबसला केला डीप मध्ये. प्रोडक्शन ठेवलंय. सिंगल आली. एकेरी धाव येते. दुहेरीचा प्रयत्न करत असताना पुन्हा मागील मॅच मध्ये रनआउट, याही मॅच मध्ये रनआउट. कुणाल तारेकर रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. शर्यत लागतोय रात्री तरी प्रोजेक्टच्या नावाने रायगड ठाण्यात ऑन साईडला केलेला फटका क्षेत्ररक्षक साहिल दरेने चांगला थ्रो इथून पाहायला मिळाला. फलंदाज बाद झालाय. कुणाल त्याच्या पाठीमागे रनआउटची मालिका काय थांबत नाही. ऍक्शन रिप्ले तर बाद. थ्रोईंग आर्म्स फासे स्ट्रॉंग आहेत. नवमान पटेलने गॅदर केला आणि फलंदाज बाद होतोय. हितेश आला बॅटिंगसाठी. हितेश हे नाव चर्चेत येऊ लागलंय. ज्या रीतीने त्याने बॅटिंग केलेली आहे. हितेश म्हात्रे, खोपरोलीचा खेळाडू, रण तालुक्यातील या खेळाडूला आपण पाहिलेला आहे. पवन घेणे स्ट्रायकर एंडवरती आहे. यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न, फलंदाज धक्का लागलाय. 18 धावसंख्येवरती तिसरा फलंदाज पवन केणे बाद. केस पिकला
स्विच हिट करण्याचा प्रयत्न इथे मात्र बाद होत असताना मला मिळाला पवन केणे. नाराज केलं पवन केणेने या स्पर्धेमध्ये तितकासा खेळ चांगला झाला नाही. आज आमच्या सोबत राहुल गोंधळी आहे आणि अगदी त्याच वेळेला आमचा आहे अलंकार मात्रेलाही आपण पाहत आहोत. एक असे रील स्टार आहेत ना की जिथे रायगड प्रीमियर लीग मध्ये नंबर्स मध्ये आले तब्बल पारितोषिक 21,000 रुपयाचा कॅश प्राइज त्याने जिंकलं होतं. भाई चषकामध्येही अगदी सर्वच रील स्टारना कंबाईन पारितोषिक देण्यात आलं. कारण उत्तमरित्या कॉम्बी जिथे त्यांचं पाहायला मिळालं तिथे फर्स्ट प्राइज आलं. आणि सातत्याने आपण पाहतो दाभोलकरवरती 18 बंडला 3 फलंदाज बाद. रील स्टारचं नाव घेतल्यानंतर एकाचा चेहरा माझ्याकडे अपसुक वळाला. आमचा शुभम माळीला तन्मय माळीला आम्ही कुठे विसरून चालणार नाही. तोही चांगलं कामकाज सातत्याने करतो. पुढचा बॉल इथे लाईट कट केला, इथे स्क्वेअर कट केला, चेंडू सीमारेषेच्या दिशेने धाव मिळतील 4. पहिला बॉल फेस करत असताना फटका आलाय. 30 चाकूच्या बाटमधून चौकार. हो अलग पाटील आहे बाबा. आमच्या दीपक शेठ पाटीलचा सुपर 8 मध्ये दाखल होणारे संघ पहा. AKM स्मृती अँड मानसी स्पोर्ट्स देरिवली गावदेवी गावठाण. कॅप्टन शुभम पाटील, आमदार विक्रांत दादा पाटील युवा शक्ती संघ विचुंबे, कॅप्टन नयन भगत. शुभम पाटीलचं नाव वाचल्यानंतर मला अद्याप एक प्रश्न अनोत्तरित आहे. शुभम पाटील बॅटिंगला आलात नाही. तो स्वतः या व्यासपीठावरती आहे. आज वेगळ्या गोष्टीची आनंद घ्यायला तो आलेला आहे. त्याचे स्वागत आहे. दाफलकावादी 22ला 3 आहेत. दाफलकावादी 22ला 3 करत शुभम बॅटिंगसाठी चांगला जाणला जातो. पहिल्या रात्रीमध्ये संघ पुढे येत असताना मला मिळाला त्याच्या कॅप्टन्सीमध्ये. गोलंदाजी मार्कमध्ये साईल दरे आला. टेप बॉलचा वापर इथे करण्यात येतो. टेप बॉल वापरला जात असताना मला मिळतो 24 इव्हेंट्स. चांगलं कामकाज संपूर्ण टीमचं होत असताना आपण पाहिलेलं आहे. विवेक पाटील काल खास करून हैदराबाद वरून ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी आलेले आहेत. त्यावेळेचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. वेग प्रचंड होता. बॉल दिशाही नाही. अवांतर धाव येत असताना मला मी ते व्हाईट बॉलने सुरुवात झाली आहे. एक्स्ट्राची धाव. ऍक्शन रिप्ले पहा. डावी एशी सोडून जाणारा बॉल. वेग प्रचंड होता. यष्टांच्या पाठीमागे यष्टीरक्षकाची कर्तबगारी कलात्मकता आपण पाहतोय. काय वेग पाहायला मिळतोय. 23ला 3 आहेत. स्ट्रायकर एंडवरती असा बॅटर आहे ज्याच्या बॅटला लढा लागलाय. षटकार आणि चौकारांचा हितेश मात्रे. कोपरिवलीचा खेळाडू लांबलचक फटकेबाजी करतो. त्यावेळेला वेगाने बॉल बाहेर काढला होता. चांगली गोलंदाजी. वळण घेत आहेत. बॉल काही वेळेला आतमध्ये येतात, काही वेळेला बाहेर जात आहेत. गोलंदाजांची कर्तबगारी ही पाहायला मिळाली. ऍक्शन रिप्ले पहा. ओव्हर द विकेटने फुललेनचा बॉल बाहेर निघाला होता याआधी आणि हा बॉल आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केलाय. उजव्या एसीच्या बाहेर ठेवला बॉल. जिथे रबर आहे ना तिकडे बॉल जास्तीचा झुकतोय. टिप बॉल ही असाच कामकाज करतो आणि त्याच कारणासह त्या मॅजिकल बॉलला आपण मैदानाच्या आतमध्ये वापर करण्यात येत असताना मला मिळतोय. आणखीन एक चेंडू खाली राहिलाय. वारंवार वारंवार वेगाने गोलंदाजी होतीये. टप्पा चुकता कलात्मकता सातत्याने मला मिळाली आहे. त्याहूनही अधिक सादरीकरण भाग गोलंदाजाचा. रिदम चांगला आहे. फॉलो थ्रू चांगला आहे आणि सुपर लाईन अँड लेंथ पा याचाच मी उल्लेख केला होता. या आधीचा बॉल आतमध्ये आला. जसा रबर बाहेर पकडला बॉल बाहेर निघालाय. दोन्ही चेंडू विविध पाहायला मिळाले. एक आतमध्ये एक बाहेर. यावेळेस बॉल बॉटम हँडचा वापर चांगला केला. ऑन साईडला क्षेत्ररक्षक नाही. आउटफील्ड पास. रन मिळतील 4. इथे हितेश मात्रेच्या बॅटमधून चौकार.
एकनाथजी माळी उद्या तुम्ही कदाचित त्यांना या व्यासपीठावरती पाहाल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, हा बॉल खाली राहिला, यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. या पण बॉलचा जो विचार करत होतो ते चेंडू पहा, हा बॉल आतमध्ये येणारा राहिला होता, हा बॉल बाहेर निघणारा. या चेंडूचा आपण ऍक्शन रिप्ले पाहता. ज्या 2 चेंडूचा आपण उल्लेख केला त्याची आपण शहानिशा करूयात. हा बॉल पहिला होता जो आतमध्ये येणारा, रबर जिकडे पकडला बॉल तिकडे गेला. तदनंतरचा बॉल हा दुसरा आहे जो बाहेर निघणारा पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले पहा, हा बॉल रबर बाहेर पकडला, बॉल बाहेर निघाला. स्विंग जिकडे ना बॉल तिकडे ट्रॅव्हल करणार. अर्थात पुढे येणारे जे काही संघ आहेत ना त्यांच्यासाठी हे चित्र सारं काही स्पष्ट करत आहे. टेप बॉल हाताळायचा कसा. त्यावेळेस बॉल बॉटमहँडचा वापर चांगला होता. ऑन साईडला मिड ऑन तैनात आहे. सिंगल इथून येत असताना मला मिळते आर्यन नाईक. 38 सर्कलमध्ये आलाय. कॅच ड्रॉप झाल्यानंतर धावफलकावरती 28 आहेत. 3 फलंदाज बाद. 28 ऑन दी बोर्ड. 28 धावफलकावरती म्हणलेला पाहायला मिळाला. खरं तर आपल्या टेक्निकल रूम मधलंही आपण ऑपरेटिंग हेडचंही कौतुक करायला हवं. आणि विशेष करून कारण या गोष्टी ज्या आहेत ना समालोचकाला बोलायला सोप्या त्यावेळेला होता ज्यावेळेला टेक्निकल रूम मधून या गोष्टी साऱ्या काही समोर आणल्या जातात. 28ला 3 ऑन साईडला केला डीप मध्ये बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल येते केवळ एकेरी धाव. हे षटक अगदी चांगल्या दर्जाचं पाहायला मिळालं. 7 धावा आल्या चाईल दरेच्या या षटकामध्ये. 29ला 5 आहेत. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. चला घाई करा, एकत्रित येऊ नका. घाई करा. तुझी सबोली तुझीच गाथा, तुझ्या यशाचा तूच विधाता, असंच म्हणावं लागणार आहे हितेश म्हात्रेला. आणि इथे त्याला बॅट मधून त्याच्या धावा यायला हव्यात. उठ रे चाल रे, आणि धावा त्याला गोळा करावा लागतील. मोठी फटकेबाजी करावी लागणार आहे. धावा त्याने गोळा केलेल्या या आधीच्या दोन्ही सामन्यांमध्ये चांगलं प्रदर्शन पाहायला मिळालंय. आर्यनला आपण स्क्रीनवरती पाहत आहे. सळपातळ बांध्याचा युवा आहे, जिगरबाद आहे. अद्याप एक स्वप्न त्याचं अधुरं राहिलं आणि ते कदाचित लवकरच एकवीर आई चरणी प्रार्थना करूया तेही लवकर स्वप्न पूर्ण होईल. बाईक हे त्याच्या नावावरती येईल. 29ला 3 गोलंदाजी मार्क मध्ये फेरबदल. महेश नानगुडे दाखल होत असताना मला मिळतोय. मुळशीच्या बावधनचा महेश प्रमोद नानगुडे, ज्याला आपण पाहतोय स्वतः आयकॉन, गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होत असताना मला मिळतोय. मुळशीचा उल्लेख करताना एका गोष्टीचा उल्लेख आवर्जून केला होता. मुळशीच्या क्रिकेटमध्ये कॅच टिपल्यानंतर बॉल तुम्ही आपटू शकत नाही. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. बॅटरला फॉलो केलाय, मुभा देत नाहीये. 4थ्या षटकाची सुरुवात डॉट बॉलने झाली आहे. बॅटरच्या बॅटमधून धावा आल्या नाहीत तरी बॅट आपटू शकत नाही. तिथे त्या गोष्टींसाठी पेनल्टी आहे. हा बॉल वळवला होता. चांगल्या टप्प्यावरती चेंडू इथून पाहायला मिळतोय. महेश नानगुडेला आपण पाहत आहोत. त्याची गोलंदाजी सर्वाधिक महत्वाची आहे. अलीकडे काही खेळाडू खुणशी बनलेत, बॅट आपटतात, बॉल आपटतात, परंतु तिथे डिसिप्लिन आहे, आदर आपण प्रत्येक गोष्टीचा करायला हवा. मावळामध्ये तुम्ही जाल, पुणे जिल्ह्यामध्ये मावळ असोसिएशनचाही तोच नियम राहिलाय. 29ला 3 ऑन साईडला उडवला, बॉल उंच जातोय, लांब नाही. क्षेत्र रक्षक चेंडूच्या खाली, झेल टिपला, फलंदाज बाद. फ्रंट कॅमेरा अँगल पहा. डाव्या यष्टीवरचा बॉल विथ द टर्न खेळण्याचा प्रयत्न केला होता. महेश नानगुडे बॉल वळवतो, पिक केला आणि अभिजित मोरेने एक चांगला झेल इथे टिपलाय. ही फ्री होम डिलिव्हरी होती, हालचाली करू दिली नाही आहेत. आदित्य मस्कर आला बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. नेऱ्याचा खेळाडू आहे. नेऱ्याचे खेळाडू सचिन मोरेलाही आपण पाहिलं होती या स्पर्धेमध्ये बॅटिंग करत असताना.
अगदी त्याच वेळेला येल्लो आर्मीचा खेळ आपण चांगल्या दर्जाचा पाहायला मिळाला. 29ला 4 चौथं षटक प्रगतीपथावरती धावा गोळा कराव्या लागतील. तर समोरच्या बाजूची गर्दी जास्तीची वाढू लागली आहे जसजशी रात्र पुढे जातीये. रात्र वैऱ्याची आहे, परंतु ही रात्र तिसरी रात्र कोणाशी राहणार? आदित्य मस्कर स्ट्रायकर इनवरती आहे. पुढचा बॉल कमी गतीचा बॉल इथून वळवला. लेफ्टी साठी बाहेर निघणारे चेंडू पाहायला मिळाल्यात. काय गोलंदाजी लेफ्टी टू लेफ्टी हे बॅटल रंजकता बरं राहतं. इथून आपण पाहिला सातत्याने डॉट बॉल येत आहेत. महेश नानगुडे कट्टरचा वापर करतोय प्रत्येक डॉट बॉल साठी. पहिल्या षटकामध्ये 1 डॉट बॉल आला, दुसऱ्या षटकामध्ये 2 आल्या, तिसऱ्यामध्ये अद्याप आपण पाहिलंय तर 3 आलेले आहेत आणि चौथं षटक ही डॉट बॉलच राहिलंय. चौथ्या षटकामध्ये 4च्या 4 डॉट बॉल आल्यात. तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात आलं. डिसिजन इथून रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येतोय. रनआउट आहे की नाही त्याची शहानिशा करण्यात येईल. आदित्य मस्कर त्याच्या अडचणीमध्ये वाढ झालेला आहे. 4 चेंडू डॉट पाहायला मिळाले त्या षटकामध्ये. एका सामन्यामध्ये 2 षटक मेडन ओव्हर पाहायला मिळाल्या. आज खरं तर डबल विकेट बॅटर नॉट आउट आहे. डबल विकेट हॅट्रिक मेडन देखील पाहायला मिळाली. डबल विकेट हॅट्रिक ही पाहायला मिळाली. 5 कंप्लीट गेला. आशिष पाटील कळंबुसरे गावचा खेळाडू तोही पाहायला मिळाला होता. 29ला 4 29 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. 4 बॉल डॉट आले. पुढचा बॉल आलोर फुलटो जाऊन साईडला क्षेत्ररक्षक तैनात. साहिल दरेने आणखीन एक झेल टिपला. फलंदाज क्रमांक 5 अर्धा संघ आराम फरमावेल. ऍक्शन रिप्ले पहा. हा फटका आदित्य मस्करचा इथे मात्र फसलेला पाहायला मिळाला. चांगला झेल पाहायला मिळतो आहे. ऍक्शन रिप्ले फ्रंट कॅमेरा अँगल. उद्याच्या दिवसाचा मी उल्लेख करतोय. पहा उद्या ठीक 4 वाजता रिपोर्टिंग आहे. 5 वाजेपर्यंत पहिला बॉल डिलिव्हर्ड होईल म्हणजे होईल. संघ मी लक्षवेधीन चॅलेंजर्स चिरले आणि त्याच्या अगेन्स्ट खेळणार आहे. मल्हार अँड गोल्डी खारकर प्रतिष्ठान उल्वे नोड या दोन्ही संघांचं मी लक्ष वेधेन. एका बाजूला टीम कॅप्टन आहे सार्थक गरत आणि त्याच्या अगेन्स्ट प्रसाद गरत. यावेळेचा बॉल ऑन साइडला. आर्यन वेगाने आला. काय कलात्मकता दाखवली आहे. आपला हजरजबाबीपणा उत्तमरित्या त्याने दाखवला. बॉल वरती झेप पावलाय तो. बॉल आतमध्ये ढळकललाय. पाहिलं जाईल. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर इथून करण्यात येईल. दुसरा सामना केवला जाणार आहे. एका बाजूला मीर मयूर स्पोर्ट्स कुंडे बहाळ अँड निशांत 11 दादरपाडा. खरं तर एका बाजूला रोशन पाटील अर्थात उलटा टोपीवाला बाळा आहे. सेफ आहेत. धावा ज्या काही पळून पूर्ण करण्यात आल्या त्याच ग्राह्य धरल्या जाते. आणि एका बाजूला पाहायला मिळणार आहे क्रिवा अँड निशांत 11 दादरपाडा. दोन्ही दादरपाड्याचे टीम खेळतात उद्याच. एका बाजूला पाहायला मिळणारा प्रसन्न पाटील. दादरपाड्याचा टीम आमने सामने येत असताना पाहायला मिळतील. 4 षटक संपलेत. 31ला 5 आहेत. उद्या प्रशांत घेरत करण्याचा अर्नाळ्याचा असणारा विराटचा आयकॉन खेळाडू पाहायला मिळणार आहे. फरदीन रफिक काझी तुम्हाला पाहायला मिळेल. उद्या तुम्हाला अक्षय संजय पाटील मोन्या पाहायला मिळणार आहे. आणि अगदी त्याच वेळेला योगेश पेणकर तुम्हाला पाहायला मिळेल. योगेश धोंडीराम पेणकरला तुम्ही पाहणार आहात. फायटर जेट उद्या तुम्हाला पळायला मिळेल. भारतातला असा एकमात्र कॅप्टन ज्याने ऑलमोस्ट सर्व स्पर्धा जिंकलेल्या आहेत असा योगेश पेणकर पाहायला मिळणार आहे. उद्या रतनबुवा सुप्रीमो ISPL नवे तर इंडिया कप अशा संपूर्ण स्पर्धा भारतातल्या मातबर स्पर्धा जिंकणारा कॅप्टन उद्या येतोय. फायटर जेट योगेश पेणकर मॅन फ्रॉम महाड. उद्या योगेश पेणकर महाडचा आहे.
प्रशांत घरात विरारचा अर्नाळ्याचा आहे. फरदीन काजी शिवडीचा आहे. अगदी त्याच वेळेला आणखीन एक आयकॉन अगदी अक्षय पाटील नौकार अलिबाग याला देखील तुम्ही पाहणार आहात. अक्षय संजय पाटील 4 आयकॉन मातब्बर आहेत उद्याही. फलकावरती 31 आहेत. 5 फलंदाज बाद झालेत. विनय म्हात्रे येथे गोलंदाजी मार्कवरती बोराव्याचा खेळाडू आहे. मागील षटक तो विसरला असेल कदाचित आणि या षटकाला नव्याने सुरुवात करेल. पहिलाच बॉल आक्रमणाला सुरुवात. धाव मिळाल्यात त्या 4. पहिल्याच बॉलवरती आला चौकार. अरे नऊ चेंडूमध्ये 25 धावांची खेळी हितेश म्हात्रेने मागील मॅच मध्ये केलेली आहे. 35 ला 5 सध्याच्या घडीला पाहायला मिळाल्यात. विनयचं स्वागत चौकाराने झालंय. यावेळेला बॅटची लिडिंग एज इथे कॅच ड्रॉप. साधून आलेली नामी संधी होती. हा बॅटर स्ट्रोक मेकर आहे. बेदरकार फटकेबाजी करतोय. लांब लचक फटके खेचतोय. त्याच्या बॅटला लळा लागलाय षटकार आणि चौकारांचा. बॅटवरती बॉल आला तर तो सीमा रेषाच ओलांडतो आणि अशा परिस्थितीमध्ये त्याला जीवदान हितेश म्हात्रे कोपरोलीचा खेळाडू आहे. रिॲक्शन्स पहा गोलंदाजाचे. ही त्याची देहबोली पहा. ह्या रिॲक्शन्स. या वेळेला उजव्या हस्तीच्या बाहेरचा बॉल. स्वतः विनय वेगाने चेंडूवरती आलाय. सिंगल येईल. 5 धावा धावफलकावरती या षटकामध्ये पाहायला मिळाल्यात. एकंदरीत स्कोर कार्डवरती रन्स बनल्यात त्या अब तक 36 आहेत. 5 फलंदाज बाद झाल्यात. रन्स आलेल्या नाही आहेत. शेवटचा सामना आपण पाहत आहोत. 2 सामने विजेते संघ सुपर 8 मध्ये दाखल होतोय त्याची चर्चा सातत्याने होत असताना मला माहिती आहे. ला 5 आहेत. हा लोअर फुलटोज होता. ऑन साईडला केलाय. क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. फंबल इथे झालाय. धावा मिळतील त्या 2. महेश नानगुडे वेगाने चेंडूवरती येत असताना मला मिळाला. 2 धावा कंप्लीट झाल्यात. 38 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 2 बॉल राहिले. शेष फटके येतील का विशेष. महेश नानगुडेला तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. 41 धावा रोखल्या गेल्या होत्या मागील मॅच मध्ये. अगदी त्या संघाला कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं होतं. लो स्कोरिंग मॅच बनत चालली आहे. या वेळेला गॅपमध्ये केला. आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. पुन्हा एकदा साहिलने इथून मात्र घडते तरी काय डायरेक्ट हिटचा प्रयत्न. धावा पुन्हा मिळाल्यात त्या 2. बॉल लागला का स्टंपला. बेल्स रिमूव्ह झाली आहे की नाही त्याची शहानिशा करण्यात येईल का. पंचांचा निर्णय काय आलेला आहे ते देखील पाहिलं जाईल. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळाला. केवळ धावाली 1. 39 ला 6. (39 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 6 विकेट. बॅटर आउट आहे आणि त्यामुळे नवीन बॅटर देखील आलेला आहे. इथे स्वतः मैदानाच्या बाहेर गेला. त्यालाही ठाऊक होतं की काय घडलंय. 39 ला 6 शेवटचा बॉल. विनय शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल. इथे मात्र समोर केला. डाऊन द ग्राउंड. आउटफील्ड फास्ट आहे. इथे क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. फेकी चांगली झाली आहे आणि जिथे दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. 40 बनलेले आहेत. 41चं टार्गेट आहे. 7 फलंदाज बाद झालेत. शेवटची धाव घेत असताना इथून मात्र फलंदाज बाद होत असताना मला मिळाला अनिकेत जोशी.
पूर्वार्धाचा खेळ संपलेला आहे. उत्तरार्धाकडे आपण वळूयात. काय घडतं काय बिघडतं आवाजामध्ये बदल करूयात. खास ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी 2 दिवसासाठी आवाज आपल्याला ऐकायला मिळतोय. मणिजी पाटील सर यांचा आवाज तुम्ही या सेकंड इनिंग मध्ये ऐकणार आहात. 41 धावा या मैदानावरती डिफेंड कालच्या रात्रीमध्ये झालेल्या आहेत. या 40 बनल्यात. 41चा पाठलाग करायचा आहे. काय घडणार काय बिघडणार, इच कॉइन इज अ डिफरंट साइड. कारनामा केला होता आमदार विक्रांत दादा पाटील युवा शक्ती या संघाने हा मोठा कारनामा केलेला पाहायला मिळाला होता. तिसाई मरुआई बोरकारच्या अगेन्स्ट. खरं तर पहिल्या रात्रीमध्ये एका गोष्टीचा मी उल्लेख करता करता सर्वाधिक मोठा किस्सा सांगितला होता की गावदेवी गावठाण संघ खेळताना मला मिळाला आणि गावदेवी गावठाण संघाचा हुकम्याच्या एक्क्याची मी आठवण केली होती. खरं तर सामना ज्यावेळेला घाटकोपर मध्ये राष्ट्रवादी चषक खेळला जात होता, गावदेवी गावठाण खेळत होती डिंगडॉंगच्या अगेन्स्ट. ज्या गोष्टी क्रिकेटमध्ये शेवटच्या षटकामध्ये होतात त्या झाल्या नाहीत आणि अशा प्रसंगी ज्याने स्वतःहून बॉल मागून घेतला, द्या मी आपण खेळायचंय, गावदेवी गावठाण खेळली. पहिल्या बॉलवरती कृष्णा सातपुतेला ज्यांनी बोल केलं होतं ना, त्याला संपूर्ण तालुका नव्हे जिल्हा मिस करतोय. सुधीर तांडेल आज आपल्यामध्ये नाही आहेत आणि त्याने पहिल्या बॉलवरती कृष्णा सातपुतेला बोल केलं. नवे नवे तर चॅलेंजेस स्वीकारणं ज्याच्या रक्तामध्ये आहे ना, आज सर सुधीर तांडेल आपल्यामध्ये नाही आहेत. त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण देतोय भावपूर्ण श्रद्धांजली आणि ही स्पर्धा सतत आपल्याला मिस करत राहील. ही स्पर्धा सातत्याने जर का ते असती त्यांच्याशिवाय अधुरी आहे असंच म्हणावं लागेल. आणि प्रेक्षक वर्गाने आवर्जून त्यांचा उल्लेख केलेला उरण तालुका आणि पनवेल तालुका एकत्रित येतोय. एक नवा पायंडा आखला जातोय. सुधीर तांडेल यांची कमी प्रत्येकाला निश्चित कळेल. या उत्तरार्धाकडे वळूयात आणि उत्तरार्धामध्ये काय घडतं काय बिघडतं आवाज ऐकूयात मनीजी पाटील सरांचा. धन्यवाद. धन्यवाद जयेश भोसले सर. क्रिकेटचा खेळ तुम्हा आम्हाला गेल्या कित्येक दशकांपासून भुरळ का घालतोय, कारण सर्व काही तात्पुरतं आहे, कायम स्वरूपी काहीच नाहीये. आणि त्याचमुळे जर पहिल्या डावात 40 बनवल्यात, 41 धावांचं लक्ष ठेवलंय, तर ते आव्हान रोखता नाही येणार, तर हा गैरसमज आहे. त्याचमुळे तसा खेळ द्यावा लागणार आहे. वशा 11 विंदणे संघाला जसा आढावा जयेश भोसले सरांनी दिला, विविध गोष्टी तुमच्या समोर आणल्या, आपण लांब का जायचं. या सामन्यातच या स्पर्धेतच 42 धावा अडवल्या गेलेल्या आहेत. त्याचमुळे जास्त काय दूर जाऊन न चाललं नाही. आपण या स्पर्धेचाच अंदाज आढावा अभ्यास करूया आणि या महत्वपूर्ण सामन्याकडे वळूया. कारण आतापर्यंत सर्व गडी बाद झालेला संघ आहे सुयोग स्पोर्ट्स दापोली. 28 धावांमध्ये तो संघ सर्व गडी बाद अर्थात ऑल आउट झालेला आहे. त्याचमुळे या सामन्यामध्ये तसंच चित्र पाहायला मिळालं तर मग आश्चर्य व्यक्त करू नका. आपण पाहतोय राधेय एंटरप्राइजेस पुरस्कृत उरण पनवेल प्रीमियर लीग दीपक शेठ पाटील, संतोष शेठ पाटील, सुनील शेठ मडवी यांच्या स्वप्नातली स्पर्धा. उरण आणि पनवेल तालुक्यातील क्रिकेटपटूंना त्यांच्या हक्काचं व्यासपीठ देत असताना त्यांना कशी लोकप्रियता मिळेल त्यासाठी त्यांनी देखील खूप चांगला अभ्यास करून ही स्पर्धा आखलेली आहे. आपण जर सर्वाधिक धावसंख्या बनवणाऱ्या संघाचा आढावा घेतला तर प्रियांशी आणि प्रियांक 11 ओवळे संघाने 82 धावा बनवल्यात 6 षटकांमध्ये. तर पवन केणे जशी सुरुवात त्यांनी आजच्या संध्याकाळच्या पहिल्या षटकाची दिली होती तसंच षटक हाताळण्याची ते करतायत पूर्वतयारी. धन्यवाद जयेश भोसले सर. पाहूया ते षटक आणि हे षटक जसंच्या तसं राहते का. पहिला बॉल महेश नानगुडे, कव्हर ड्राईव्ह, ही त्याची स्ट्रेंथ आहे. बॉलला खेळला कवचला, क्षेत्ररक्षकाने चांगले प्रयत्न केले धावा वाचवण्यासाठी. आता तुम्हाला एफर्ट्स लावावे लागतील. कुणाल तारेकर हे तुम्हाला पोचताना पाहायला मिळाले. स्वीपर कव्हर मधून ते कवचला पोचले. आपल्या संघासाठी 2 धावा वाचवलं जे खूप गरजेचं आहे. पहिल्या डावात ज्या काही गोष्टी तुमच्या बाजूने नाही घडल्या त्या गोष्टींचा विसर करून या डावात
कशा पद्धतीने परिस्थिती आपल्या बाजूने घेऊन जाता येईल तो प्रयत्न करावा लागेल. हवेत आहे बॉल आणि आहे स्वीपर कव्हर क्षेत्ररक्षक कुणाल तारेकर, होणार कुठलीच नाही चूक आणि फलंदाज महेश नानगुडेचा खेळ डावाच्या दुसऱ्या बॉलवर संपला. यांच्या कार्याचा गौरव करणार हे गाणं. पडता पाहूया या स्पर्धेची महती कुठपर्यंत पोहोचते. जसा मी उल्लेख केला होता की सर्व काही तात्पुरतं आहे. तुमच्या मनासारखं क्रिकेट जर घडलं तर हरणार कोणीच नाही, सर्वजण जिंकतील. पण आता जिंकण्याची भावना घेऊन वशा 11 विंदणे संघाची गोलंदाजी पाहायला मिळाली आणि तितकाच चांगलं चातुर्य पवन केणेचं. त्यांनी महेशला कव्हर्सला खेळण्यासाठी प्रवृत्त केलं. पहिला स्ट्रोक त्याने ग्राउंड स्ट्रोक खेळला, त्यानंतर एरियल स्ट्रोकची निवड करताना महेश नानगुडे गडबडला, स्वीपर कव्हरला झेल देऊन बाद झाला. तिसरा बॉल डॉट आलाय स्ट्रायकर सेंडला. आपला फलंदाज पाहतोय विनय म्हात्रे. जबरदस्त मोरव्याचा खेळाडू जो तुम्हाला स्ट्रायकर सेंडला पाहायला मिळतोय. धावसंख्या झाले 2, 1 फलंदाज बाद, 3 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटच्या क्षणी बॅटचा फेस ओपन केला, बॅटची बॉटम एज, बॉल जातो विकेट किपरच्या दिशेनं. 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 2, 41 धावांचं लक्ष कसं रोखायचं त्यासाठी सुरुवात चांगली होणं आवश्यक होतं आणि ती सुरुवात गोलंदाज पवन केणे करतोय. अगदी तसंच पहिलं षटक 2 धावांचा 2 विकेट्स, दुसरं षटक 2 धावांचा 2 विकेट्स, तिसरं षटक 2 धावा आणि आतापर्यंत स्कोर कार्डवर 1 विकेट. या अगोदर थोडे महागडे जरूर ठरले होते, पण जशी सुरुवात संध्याकाळी पवन केणेने दिली होती तशी सुरुवात तो रात्री सुद्धा देतोय. दिवस बदललाय पण खेळ जसाच्या तसा पवन केणेचा. जी मागणी होती या सामन्याची, जी मागणी होती पहिल्या षटकाची, ती मागणी पवन केणेने पूर्ण केले. असंच त्याला A1 पवन म्हणत नाही, तो त्याच्या भूमिकेसाठी नेहमीच प्रयत्न देतो, 100% देतो आणि 100% प्रयत्न पवनने पहिल्या षटकासाठी दिले. पहिल्या षटकात त्यांनी खर्च केला 2 धावा. टाळ्यांचा गजर व्हायलाच पाहिजे. पहिल्या षटक 2 धावांचं सामना ऑन केलाय पवन केणेने. जिंकण्यासाठी 39 धावा, 24 बॉल्स. टाइमपास नको. बघा इतका चांगला मोमेंटम तुम्ही बनवलेला आहे, तो मोमेंटम जगणं महत्वाचं आहे. पण पाहूया थोडासा वेळ घेतला जातोय. टीम हडल खेळपट्टीवर घेतली जाते. पुढचा पर्याय कोणता निवडला गेला पाहिजे त्याची चर्चा होते. पण पाहूया त्या चर्चेनंतर नाव कुणाचं पुढे येतंय. 39 धावांची गरज आहे. चला जय पवार सर तेच सांगतायत. चला पवन अँड कंपनी, जास्त वेळ नाहीये चर्चा करण्यासाठी. सामना महत्वाचा आम्हाला ठाऊक आहे, पण वेळ सुद्धा तितकीच महत्वाची आहे. दोन्ही फलंदाज आपापल्या एंडला थांबलेत. तर पाहूया कुठल्या गोलंदाजाची निवड केली जाते. निवडलेला मार्ग सोडायचा नसतो, अडचणी तर येत जात राहतात. पण पाहूया आता मार्ग पवन नंतर कोणत्या गोलंदाजाचा असेल या दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्क पासून. आणि ते नाव आलेलं आहे ऋषी ठोंबरे यांना दुसऱ्या षटकाची जबाबदारी दिलेली आहे. सामना मजेदार होईल यात कुठलंच दुबत नाहीये, कारण जशी सुरुवात या दुसऱ्या डावाच्या पहिल्या षटकाची हवी होती. इतका वेळ का लागतोय? इतका वेळ नाही आपल्याकडे मित्रांनो, इतका वेळ तर नाहीच आहे. स्ट्रॅटेजिक टाइम आउट नाहीये, ड्रिंक्स ब्रेक नाहीये, ओव्हर ब्रेक मध्ये इतका वेळ तुम्ही घेऊ शकत नाही. सामना महत्वाचा आहे, निकालात घेऊन जाणारा सामना आहे. 32 संघ या स्पर्धेत खेळत्या. प्रत्येक दिवशी आपण एक संघ पुढे घेऊन जातोय. त्याचमुळे आता या सामन्याला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालं. या अगोदर तुम्ही काय केलं त्या गोष्टीला महत्व नाहीये, या सामन्यात तुम्ही काय करणार आहात त्या गोष्टीला महत्व आहे.
448 खेळाडू या स्पर्धेत तुम्हाला खेळताना पाहायला मिळत आहेत. आता गोलंदाज बदललाय. ऋषीला थांबवलंय, आदित्य मस्करला आणलंय. प्रत्येक गोलंदाजाला एकच षटक हाताळण्याची मुभा आहे. त्याचमुळे तो क्रम योग्य राहिला पाहिजे. कॅप्टनचं तेच मत आहे. कॅप्टन सुद्धा आपला अनुभव पणाला लावतोय. वशा 11 विंदणे संघाचा कॅप्टन आकाश पाटील आपला अनुभव पणाला लावतोय. आपण सुद्धा या स्पर्धेसाठी मेहनत घेतलेली आहे ते दर्शवतोय. पण पाहूया गोलंदाज तशी साथ देते का. आदित्य मस्कर ओव्हर द विकेट. पंच केलंय, कॅप शोधलाय, क्षेत्ररक्षकाला हलण्याची परवानगी नाही. पॉवर पॅक स्ट्रोक, स्वीपर कव्हर क्लिअर, चौकार. थोडीशी विड्थ मिळाली होती, इतकी विड्थ नव्हती, पण काय स्ट्रोक ऍडजस्ट केलाय फलंदाज आर्यन नाईकने. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. पहिल्याच बॉलवर जे ते फेस करत आहेत त्यावर चौकार प्राप्त केलेला आहे आपल्या संघासाठी, अर्थात स्वर्गीय महेश पोट शेलघर जीवदानी बामण डोंगरी या संघासाठी. स्कोर जातोय तो म्हणजेच 6 या आकड्यावर. षटकाची सुरुवात चौकारानं झालेल्या जिंकण्यासाठी 35 ची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 23 चेंडू 35 धावा. एक एक चेंडू महत्वाचा आहे, एक एक धाव महत्वाची आहे, एक एक क्षण महत्वाचा आहे. तन्मय, खूप छान दिसताय तुम्ही. एव्हाना सर्व खेळाडूंना ते प्रसिद्धीच्या झोतात आणतायत आणि त्यांनाच आता तुम्ही ऑन स्क्रीन पाहिलं. पुढचा बॉल आदित्य म्हस्कर. फुल टॉस मिस केलाय, पण ठीक आहे, बचावलेत. नुकसान तितकं नाही झालं. कधी कधी प्री डिसाइडेड स्ट्रोक धोकादायक ठरतात, पण थोडंसं हायसं वाटलं असावं. एक्स्ट्रा रन वाईड बॉलची मिळते. इंटेंट क्लिअर होता गोलंदाज आदित्य म्हस्करचा. त्याला माहित आहे की फलंदाजाची स्ट्रेंथ काय आहे. त्या स्ट्रेंथवर लक्ष देऊन गोलंदाजी चालू आहे. उलटा खेळलाय, ही स्ट्रेंथ आहे आर्यन नाईकची. मी नाही थांबणार, एका मागोमाग एक चौकार खेचणार. या षटकातला दुसरा, 4 धावा. चारच्या मदतीनं 11 या आकड्यावर. 41चं लक्ष, 11 झाल्यात, 30 करायचे आहेत. बॉल कमी झालेत, बॉल आता बाकी आहे ते म्हणजेच 22 चेंडू 30ची गरज. नशिबाची गरज ही लॉटरीसाठी लागते, पण क्रिकेट जिंकण्यासाठी मेहनत करावी लागेल. खाली क्षेत्रात बॉल लँड होतोय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचतोय, तोपर्यंत पूर्ण होते 1 धाव. एका धावेचे होते वर धावसंख्या पोहोचते एकाच्या मदतीनं 12 धावा. जिंकण्यासाठी 29 धावांची गरज आहे. बॉल टू रन इक्वेशन तुमच्या समोर आम्ही प्रत्येक बॉल नंतर आणत जाऊ, जेणेकरून तुम्हाला सुद्धा तो ट्विस्ट अँड टर्नचा आनंद घेता येईल. क्रिकेटच्या खेळामध्ये आतापर्यंत थोडासा वरचढ राहिलेला आहे स्वर्गीय महेश पोट शेलगर जीवदानी बामण डोंगरी. त्याचं कारण आहे आर्यन नाईक. 2 चौकार त्यांनी खेचून पहिल्या षटकाचं दडपण बाजूला सारण्याचं काम केलंय. स्ट्रायकर साईडला विनय मात्रे ज्यांनी 4 बॉल डॉट घेतलेत. पाहूया त्या 4 डॉट बॉलला, दडपणाला सामोर जात असताना या पुढच्या बॉलवर तो स्ट्रोक अपेक्षित आहे. बॉलिंग ट्रॅकवर आदित्य म्हस्कर की प्लेयर आहे खर तर टीम वशा 11 विंधणे या संघाचा. कारण गती परिवर्तन जमतं त्याला, फ्रूट सॅलड बॉलिंग करणं जमतं त्याला, वेगळं देणं जमतं त्याला, आणि तेच वेगळं पण त्यांनी जोपासण्याचं काम केलंय. पूर्वार्धात या षटकाचा तितका चांगला नव्हता, पण पामचा वापर करत असताना चेंडूला कसं फिरवायचं, कसं अँगलचा यूज करायचा, कसा टर्न द्यायचा, या सर्व गोष्टींमध्ये पारंगत आहे गोलंदाज आदित्य म्हस्कर. धावसंख्या 12, 1 फलंदाज बाद, अजून 29ची गरज. पुढचा बॉल, वेग वाढवलाय, हेलिकॉप्टर स्टाईलने स्ट्रोक खेळलाय. एलिव्हेशन तितकं नव्हतं. स्ट्रेट लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. मिळते फक्त एकच धाव, 1 वाढेल. धावसंख्या 13, जिंकण्यासाठी 28ची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 19 चेंडू 28 धावा. आणखीन जास्त आपण ती चर्चा करूया की या स्पर्धेमध्ये मागच्या 2 दिवसात काय झालंय ते आठवण्याची गरज आता पडते दोन्ही संघांना. हार नाही मानायची, एकदा का हार मानली तर मग हरण्याची सवय लागते, आणि त्याचमुळे
मैदानात जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत मैदान जिंकण्याची धमक तुमच्याकडून दिसली पाहिजे. आणि तो खेळ आता गोलंदाजाचा पाहायला मिळतोय. आदित्य म्हस्कर, सुरुवात तितकी चांगली नव्हती, पण त्यानंतर शेवट मी माझ्या बाजूनं करणार, तोच इरादा आतापर्यंत त्यांनी बाळगलेला आहे. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकातला फेस करणारा स्ट्रायकर्स एंडला आर्यन नाईक खेळतात ते 9 वर. स्कोर आहे संघाचा 13. आडव्या बॅटनं खेळायचा प्रयत्न, पण संपर्क कुठे झाला? विकेट किपर कडून ही चूक अपेक्षित नव्हती. शरीराला बॉल आदळलाय, मानेवर बॉल आदळलेला आहे. चला पाणी घेऊन जा प्लीज मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 13 जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 28 ची. बॉल शिल्लक आहेत 18 चेंडू 28 धावा घेऊ. एक छोटासा डीजे ब्रेक. आम्ही आता गेलो, लगेच आलो. क्षेत्ररक्षकाने आपापल्या जागेवर चला. चला क्षेत्ररक्षकाने आपापल्या जागेवर चला. प्रत्येक ओव्हर नंतर मग ती चर्चा नाही चालणार मित्रांनो. कारण क्रिकेटचा खेळ मोमेंटमवर खेळला जातो. समय सूचकतेवर खेळला जातो. वेळेला महत्त्व दिलं तर मग वेळ तुम्हाला महत्त्व देणार आहे. आम्ही मान्य करतो की दोन्ही संघांसाठी ही वेळ खूप महत्त्वाची आहे. पण ती वेळ व्यवस्थित वापरली गेली पाहिजे. तर पाहूया आता या महत्त्वाच्या सामन्यामध्ये, महत्त्वाच्या या शेवटच्या 3 षटकामध्ये नेमकं दबदबा कोणाचा राहतोय? आदरणीय दीपक शेठ पाटील यांना स्क्रीनवर पाहिलं. खरं तर तिन्ही आयोजकांचं मी कौतुक या निमित्ताने करणार आहे. सुनील शेठ मडवी आणि संतोष शेठ पाटील. म्हणजे तिन्ही आयोजक वेळेच्या अगोदर येतात आणि सामने संपल्याशिवाय जात नाही. कारण ही शिस्त त्यांनी जोपासलेली आहे. या पहिल्या पर्वामध्ये प्रत्येक गोष्ट ही व्यवस्थित झालीच पाहिजे. वाद होऊ नये त्याची काळजी घेत आहेत. चांगलं क्रिकेट कसं खेळता येईल, प्रेक्षकांचं मनोरंजन कसं करता येईल, तीन आयोजकांनी व्यवस्थित आतापर्यंत जोपासलेलं आहे. आणि त्याचवेळी बघा ना, तुम्हाला वाटलं होतं की एकतर्फी सामना जाणार आहे. नाही जाणार. अजूनही 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 28 धावांची गरज आहे. आणखीन एक महत्वाचं षटक आणि आणखीन एक महत्वाचा गोलंदाज आतिश ठाकूर. स्ट्रायकर्स एंडला विनय म्हात्रे. पुढचा बॉल शफल झाले, पण बॉल वाईड लाईनच्या पलीकडून एक्स्ट्रा रन नाही परवडणार. रिप्लेमध्ये पुन्हा एकदा पाहूया 24 लाईव्ह इव्हेंट्स. अगदी यष्टांना फुंकर घालून बॉल गेलेला आहे, पण नियमांच्या अंतर्गत एक्स्ट्रा रन मिळते. आता एक धाव कमी झाले. 18 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. आतिश अजूनही पुढचा बॉल. षटक नाही सुरू झालं अधिकृतरित्या. आतापर्यंत आर्यन नाईक ज्यांनी ते 2 चौकार खेचून खरं तर ते बळ देण्याचं काम केलंय फलंदाजी करणाऱ्या संघाला. नेक्स्ट बॉल. वेग वाढवलाय, ड्राईव्ह केलाय, फॉलो थ्रू मध्ये बॉलला स्टॉप करण्याचा प्रयत्न. बॉल डायव्हर्ट झाला, रिकोशिएट झालाय. तोपर्यंत एकदा कंप्लीट केलं. एका धावेची वर धावसंख्या 15. धावांसाठी संघर्ष करावा लागतंय दोन्ही फलंदाजांना. कारण आता गोलंदाजांनी मनावर घेतलंय की सामना का आम्ही सोडणार नाहीये. प्रत्येक गोलंदाज कॅप्टनच्या मनासारखी गोलंदाजी करतोय, हे महत्वाचं आहे. दबाव व्याजासकट परत देता आला पाहिजे आणि तेच काम आतापर्यंत गोलंदाजांनी आणि क्षेत्ररक्षकांनी केलेलं आहे. विनय म्हात्रे यांचं खातं खुललंय, पण त्यांनी 7 चेंडू घेत असताना 2 धावा बनवल्या आहेत. एका बाजूला आर्यन नाईक 4 चेंडूमध्ये 9 धावा बनवल्या आहेत. सुरुवातीलाच महेश नानगुडे दुसऱ्या बॉलवर बाद झाल्यानंतर मग गोलंदाजांचा आत्मविश्वास सुद्धा वाढलेला आहे. पुढचा बॉल आतिश ठाकूरचा. गती काढली, पण बॉल फाईन लेगला. आणखीन एक डॉट बॉल. जितके जास्त डॉट बॉल तितका संघ येईल या सामन्यामध्ये. वशा 11 विंधणे, एका बाजूला स्वर्गीय महेश मोठ शेलगर, जीवदानी मामन डोंगरी यांच्या सर्व फलंदाजांना रोखण्यासाठी डाव टाकत चाललेत गोलंदाज. आणि प्रत्येक गोलंदाजाचा डाव हा आतापर्यंत अचूक राहिलेला आहे. बॉल शिल्लक आहे 16. जिंकण्यासाठी आवश्यकता 26 धावांची. बॉल हवेत आहे. जरी झाला उशीर, आमचे फटके असतात पद्धतशीर. मिड विकेट क्लिअर, सिक्सर.
ड्रायव्हिंग लेंथवर बॉल दिलाय. मग फलंदाज आर्यन नाईक कुठे सोडणार आहे? कारण त्यांनी त्यांच्या डावाची सुरुवात 2 अफलातून चौकारांनी केली. त्यानंतर मधल्या फेजमध्ये थोडासा त्यांनी संयम बाळगला. पण त्यानंतर जसा त्यांनी पाहिला की अगदी पुढे ठेवलेला बॉल आहे. फक्त टायमिंग जुळवायचंय. टायमिंग जुळवून हा षटकार खेचलेला आहे आर्यन नाईक या फलंदाजाने. धावसंख्या पोहोचते आता या 6 धावांच्या मदतीने 21 धावा जिंकण्यासाठी 20ची गरज. पुढचा बॉल आतिश ठाकूर. छोटा तीर वार करतोय गंभीर. आणखीन एक लगातार दुसरा षटकार. फड सांभाळ दोन षटकार आलेत लगातार. पण आता यावेळेस फुल लेंथ होता. एलिव्हेशन नाही मिळालं. चौकार वाचवलेला आहे. काऊ कॉर्नर लॉंग ऑन झोन मध्ये सिंगल कम्प्लीट. सेकंडचा कॉल आणि कोणाला बाद करायचा? आर्यनला. विनय बाद होतोय पण त्यांना आर्यनला बाद करायचा. रिले थ्रो केला स्ट्रायकर सेंडला पण 2 धावा कंप्लीट झाल्या. धावसंख्या 29 आहे. जिंकण्यासाठी आता 13 चेंडू 13 आणि 12 धावांची गरज आहे. योगायोग होतोय का? अजूनही वेळ आहे. पुढची 10 मिनिटं जी महत्वाची आहेत. गोलंदाजाला लक्षात घ्यावं लागेल. संघ मालकाने जो तुमच्यावर विश्वास ठेवलेला आहे तो योग्य ठरवण्यासाठी पुढची 10 मिनिटं महत्वाची आहेत. अजूनही सामना नाही संपला. हा डॉट बॉल तेच सांगून गेलाय. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12ची गरज. शार्प लेग कटर हाताळलेला आहे गोलंदाज आतिश ठाकूरने. शेवटचा बॉल त्यांच्या बाजूने गेला. बॉल्स बाकी आहेत 12. आवश्यकता 12 धावांची. आणखीन एक माहिती आम्हाला प्रणय म्हात्रे देत आहेत की पहिल्या डावामध्ये सुद्धा 3 षटकानंतर 29 धावा होत्या. म्हणजे आता पाहूया उद्याचं वेळापत्रक. तुम्हाला 4 वाजता रिपोर्टिंग आहे. 4:30 वाजता पहिला बॉल पडेल. चॅलेंजर चिर्ले विरुद्ध मल्हार आणि गोल्डी MD खारकर प्रतिष्ठान उल्वेनोड यात पहिला सामना असेल. दुसरा सामना 5ची रिपोर्टिंग 5:30 वाजता म्हणजेच इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. मीर मयूर स्पोर्ट्स कुंडेवाहाळ आणि निशांत 11 दादरपाडा विरुद्ध क्रीवा आणि निशांत 11 दादरपाडा. दादरपाडा वर्सेस दादरपाडा असा उद्याच्या वेळापत्रकातला दुसरा सामना. सर्व संघांनी वेळेवर उपस्थित राहायचा. टेप बॉल ओव्हर आहे. चला टेप बॉल ओव्हर आहे. आता या षटकामध्ये मजा येईल. आणि टेप बॉल कोण हाताळणार आहे? यश. राईट. यशने खूप चांगली गोलंदाजी टेप बॉलवर केलेली आहे. हे निर्णायक षटक आहे. मला असं वाटतं की 5व्या षटकापेक्षा या षटकाला महत्व दिलं गेलं पाहिजे आणि यशने जर ते महत्व ओळखलं तर मग या सामन्याला शेवटच्या षटकामध्ये तुम्ही एन्जॉय करणार आहात. पण पाहूया हे षटक कसं राहतं. यश पाटीलचं 4थे षटक. या अगोदर सर्व संघांनी मला असं वाटतं 3रं षटक जास्तीत जास्त टेप बॉलवर वापरलेलं आहे. पण आता पाहूया 4थ्या षटकाची निवड ही टेप बॉलसाठी केलेली आहे वशा 11 विंदड या संघाच्या कॅप्टनने. तर त्यांच्या मनात सुद्धा काहीतरी चाललं असावं. पाहूया जे चाललंय ते योग्य राहतंय का? 12 चेंडू जिंकण्यासाठी 12ची गरज. अनपेक्षित गोष्टी क्रिकेटच्या खेळामध्ये घडत असतात आणि पाहूया आता पुढच्या 10 मिनिटांमध्ये पुढच्या 12 बॉलवर तेच पाहायला मिळतंय का? सामना कसा होईल? सामना कोण जिंकेल? त्यापेक्षा प्रत्येक मोमेंट आपण जगूया. ही पुढचे 12 बॉल्स पुढची 10 मिनिटं आपण एन्जॉय करूया. यश पाटीलचं षटक होते सुरू. 12 चेंडू 12. चूक झाली पण आहेत थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक. बॉलचा वेग आणि स्विंग चांगला आहे. त्याचा वापर यश पाटील योग्य त्या पद्धतीने करतोय. 1 धाव वाढते. 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. निगेटिव्ह होऊन चालणार नाही. बी पॉझिटिव्ह. तोच खेळ तुम्हाला या सामन्यामध्ये बळ देऊ शकतो आणि तेच काम यश पाटील करण्याचा प्रयत्न करतोय. विनय म्हात्रे यांनी खूप वेळ घेतलाय. धावा फक्त बनवल्या 3. पण आर्यन नाईक यांनी कमी वेळ घेतलाय पण धावा बनवल्या 23. 11 चेंडू 11ची गरज आहे. 41चं टार्गेट होतं. 30 चेंडू मध्ये चेस करायचं होतं. तर सुद्धा त्या टार्गेटला चेस करताना नाकी 9 येत आहेत फलंदाजांच्या. कारण गोलंदाजांचं काम आतापर्यंत अचूक राहिलंय. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण वशा 11 विंदळ संघाचं पाहायला मिळालंय. त्याचमुळे ऑल इज वेल गेम प्लॅन आतापर्यंत दोन्ही संघांचा पाहायला मिळालाय. पुढचा बॉल यश पाटीलचा. पंचांच्या डावीकडून तो सज्ज होतोय. स्ट्रायकर सेंडला आहेत आर्यन नाईक.
बॉल हवेत आहे. ही विकेट महत्वाची. ही विकेट महत्वाची आहे. मिड विकेटला झेल. यश पाटीलने विकेटचा रक्काना खोलला. आर्यनचा खेळ संपला. विकेट डाऊन. यश पाटीलने विकेट मिळवलेला आहे. सामन्यामध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट येतोय. 10 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. जगासमोर राहाल सामान्य, जर दाखवलं नाही नाविन्य, आणि तेच नाविन्य यशने प्रत्येक सामन्यात जोपासलेलं आहे. कदाचित टेप बॉलचा वापर या परिसरामध्ये पहिल्यांदाच होत असावा, पण यश पाटील असं दाखवतोय जणू काय तो वर्षभर टेप बॉलनेच खेळतो. कारण प्रत्येक सामन्यामध्ये यशने टेप बॉलला आपलं केलंय. एक्स्ट्रास कमी आलेत आणि जो बाउंड्री पर्सेंटेज आहे ते सुद्धा कमी टेप बॉलमध्ये पाहायला मिळालं. यश पाटील क्लासिक बॉलर ही इज. वय कमी आहे पण त्याची गुणवत्ता खूप चांगली या उरण पनवेल प्रीमियर लीग मध्ये ऍज अ बॉलर पाहायला मिळालेले आहे. जयदीप म्हात्रे मागच्या सामन्याचा हिरो तुम्हाला पाहायला मिळत आहेत. काय खेळला होता जयदीप. म्हणजे जेव्हा संघ 3 धावा 4 फलंदाज बाद अशी सिच्युएशन होती, अशा वेळेला त्या 28 धावा, महत्वाच्या 28 धावा जयदीपच्या त्या सामन्यात पाहायला मिळाल्या होत्या. आणि तोच फलंदाज मॅन इन क्रायसिस जो नेहमी संघाची मदत देण्यासाठी येतोय, तो योग्य त्या वेळी आलेला आहे. जासईचा हा खेळाडू जयदीप म्हात्रे स्ट्रायकर सेंडला. पुढचा बॉल यश पाटील सकवलंय पण विकेट किपर सुद्धा चुकलाय. बघा या गोष्टी अपेक्षित नाहीयेत. खरं तर खरं तर मॅनेज होणार नव्हता, पण मॅनेज करावा लागेल. बॉल वाचवावा लागेल. या अगोदर या षटकामध्ये 2 बॉल असेच मागे गेलेले आहेत. सुदैवानं क्षेत्ररक्षक असल्यामुळे तितक्या धावा खर्च होत नाहीयेत, पण या 2 धावा महत्वाच्या होत्या. धावसंख्या पोहोचते 31 वर. 9 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. परिस्थिती मनासारखी नसते. ती मनासारखी बनवण्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागते. ती मेहनत यश पाटील यांनी घेतलेली आहे. 3 चेंडूमध्ये त्यांनी 1 धाव खर्च करून 1 विकेट मिळवले. एक बॉल महत्वाचा आहे. त्याचमुळे पवनकडे सुद्धा पोहोचतोय, चर्चा करतोय, थोडस मोटिवेशन देतोय, बोलतोय की तू करू शकतोय, तुला करायचंय, जबाबदारी तुला दिले, मग ती पूर्ण करायची आहे. त्यासाठी यश पाटील सज्ज आहे. 9 चेंडू जिंकण्यासाठी 10 ची गरज. पुढचा बॉल विनयसाठी. आणखीन एक डॉट बॉल, पण पाहूया बॉल वाईड लाईनच्या पलीकडून गेला. लेंथ चांगली होती, लगेचच डीआरएस घेतलेला आहे. लेंथ फॅन्टास्टिक, स्पीड फॅन्टास्टिक, पण बॉलचा स्विंग जो आहे तो पंचांनी तपासला. पाहूया आता. येतोय आपण 24 इव्हेंट्स लाईव्हच्या घटना पुनर्निरीक्षण कक्षामध्ये. विकी सर येतात. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आलेला आहे आणि लगेचच डीआरएस घेतलेला आहे. थोडा क्लोज आहे त्याचमुळे आपण वेळ घेतोय. थोडा क्लोज आहे त्याचमुळे तो वेळ घेतोय. आपण साईड अँगलने पाहतोय, बॅक अँगलने पाहतोय, समोरच्या अँगलने पाहतोय.
सर्व गोष्टी तपासल्या जात आहेत. जय सर, प्रूफ नाहीये व्यवस्थित मिळत, त्याच्यामुळे ऑन ग्राउंड जो डिसिजन आहे तो आपण घेणार आहोत. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन मिळते, एक धाव वाढते. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. रिप्ले ऑन स्क्रीन. चला चालू करा सामना प्लीज. चला, अंपायर डिसिजन इज द लास्ट डिसिजन. ऑन ग्राउंड अंपायरचं डिसिजन जे आहे ते आपण मान्य करायचं आहे. चला, 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. 9 बॉल्स अँड 9 रन्स.
चला पुन्हा एकदा तपासलाय व्हाईट बॉल. चला फायनल डिसिजन आलेला आहे. व्हाईट बॉल आहे. तर आपण सामना सुरू करा. चेंडू आणि 9ची गरज आहे. 9 चेंडू 9 धावांची गरज. 9 बॉल्स 9 रन्स. चला प्लीज पंचांच्या निर्णयाचा सन्मान करा आणि आपण सामना सुरू करा अशी विनंती आम्ही करतोय. आयोजकांच्या वतीनं सामना सुरू करण्याची सूचना आलेली आहे. चला वारंवार त्या सूचना आयोजकांच्या वतीनं मिळत आहेत आम्हाला. कृपया सामना चालू करा. खूप चांगलं खेळलात. यानंतर सुद्धा चांगलं खेळणार आहात. त्यामुळे चला इतका व्यत्यय नाही आला पाहिजे. चला सामना सुरू करा. सूचना आयोजकांच्या वतीने वारंवार मिळत आहेत. चला सामना सुरू करा प्लीज. चला वर्षा 11 विंदणे चला सामना सुरू करा लगेच प्लीज. सूचना वारंवार मिळते. सामना सुरू करा. चला प्लीज सामना सुरू करा लवकरात लवकर.
ची गरज आहे. पुन्हा एकदा छोट्याशा व्यत्ययानंतर आपण परत येऊया महत्वपूर्ण सामन्याच्या दिशेनं. आणि यश आहे तर मग यश तुमच्या पदरात पडण्याची शक्यता आहे. आणखीन एक डॉट बॉल आहे. यशने काय खेळ गोलंदाजीचा दिलेला आहे. होईल तुमच्या नावाची चर्चा जेव्हा तुमच्या कामाचा दर्जा असेल वरचा आणि तीच वरच्या दर्जाची गोलंदाजी यश पाटीलची पाहायला मिळाली. फॅन्टॅस्टिक बॉलिंग अटॅक पूर्ण संध्याकाळी रात्री यशने आपल्या कामाची छाप सोडलेली आहे. बॉल शिल्लक आहेत 8, आवश्यकता 9ची, धावसंख्या 32, 2 फलंदाज बाद. नेक्स्ट बॉल. आणखीन एक डॉट बॉल. मी म्हणालो होतो चांगला खेळलात मग कशा थांबलात. निर्णयाचं स्वागत करा आणि पुढे सरका. आणि आणखीन एक डॉट बॉल. 7 चेंडू जिंकण्यासाठी 9ची गरज आहे. क्रिकेटचा खेळ आहे. होत्याचं नव्हतं, नव्हत्याचं होतं. व्हायला वेळ लागत नाही आणि तोच ट्विस्ट अँड टर्नचा खेळ या सामन्यामध्ये पाहायला मिळतोय. आपण आता लास्ट बॉल थ्रिल पाहणार आहोत का? पुढची 5 मिनिटं महत्वाची. 7 चेंडू 9ची गरज. आणखीन एक डॉट बॉल की नाही वाईट बॉल. लेंथ चांगली आहे. खरं तर आमचा कॉमेंट्री बॉक्स जो आहे तो स्क्वेअर ऑफ द विकेट असल्यामुळे लेंथ इतकी चांगल्या दर्जाची आहे. पण पंचांचा निर्णय आहे वाईट बॉल. पण पुन्हा एकदा आपण येतोय 24 लाईव्ह इव्हेंटच्या घटना पुनर्निरीक्षण कक्षामध्ये. हा सामना का असाच नाही संपणार आहे. सर्वांची झोप उडवून हा सामना संपणार आहे. तशा मोमेंट या सामन्यामध्ये आपण पाहतोय. आणि हा बॉल फेअर आहे. डॉट बॉल. वापसी होते. टीम वशा 11 विंदळे या संघाची. टाळ्यांचा गजर झाला पाहिजे यश पाटील साठी. काय गोलंदाजी त्यांनी या रात्रीच्या प्रहरी केलेली आहे. आता बॉल शिल्लक आहे 6 आणि 6 बॉल्स मध्ये आवश्यकता 9 धावांची. 6 चेंडू 9 धावा. वॉट अ मॅच. म्हणजेच ती प्रथा ठरलेली आहे की वेळापत्रकातला शेवटचा सामना असाच राहणार आहे. शेवटच्या सामन्यामध्ये तुम्हाला ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळतील. शेवटची 5 मिनिटं महत्वाची आहे. आतापर्यंत संध्याकाळपासून जी मेहनत घेतली ती मेहनत सफल करायची असेल तर पुढची 5 मिनिटं महत्वाची. आयकॉन महेश नानगुडे, आयकॉन पवन केणे, दोन्ही आयकॉनची कामगिरी चांगली राहिली. पण पाहूया या शेवटच्या 6 बॉलसाठी गोलंदाज कुठला निवडला जातोय. यश यांनी मागच्या षटकामध्ये 2 धावा खर्च करताना 1 विकेट मिळवला. या अगोदर महेश नानगुडे यांनी सुद्धा 4थं षटक हाताळलं होतं. त्यांनी सुद्धा 2 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 विकेट्स मिळवल्या होत्या. हा योगायोग आहे. हा फक्त आणि फक्त योगायोग आहे. पण पाहूया शेवटच्या 6 बॉल्सवर 9 धावांची गरज. यशने त्यांचं काम केलंय. आता त्यांचं काम कॅरी फॉरवर्ड करायचंय. ऋषी ठोंबरे ऋषीला दुसऱ्या षटकासाठी आणणार होते कॅप्टन, पण त्यांना थांबवलं. तुझा क्रमांक शेवटचा असणार आहे. तू स्लॉग ओव्हर एक्सपर्ट आहे आणि त्याचमुळे आता ऋषीला शेवटच्या षटकाची जबाबदारी मिळते. साध्या प्रयत्नांना दुनिया विचारत नाही. तुमचे प्रयत्न हे संघर्षाचे असलेच पाहिजे. आणि पाहूया तो प्रयत्न संघर्षाचा जयदीप म्हात्रे यांचा पाहायला मिळतोय की ऋषी ठोंबरे आपली छाप या सामन्यावर सोडतोय. 6 चेंडू जिंकण्यासाठी 9ची गरज. पंचांच्या डावेकडून स्टार्ट घेतोय. बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय ऋषी. स्ट्रायकर्स एंडला जयदीप. अजूनही खातं नाही खुललंय. फुल लेंथ होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल मिड विकेटला. क्षेत्ररक्षक येतोय डीप मधून पुढे. सिंगल होते कंप्लीट. सेकंडचा कॉल दिलाय पण पाहूया तो गॅदर नाही झालाय. रनआउट होईल का? रनआउट होईल. मिळतं फक्त एकच धाव. 5 चेंडू जिंकण्यासाठी आजची गरज. अंपायर सिद्धू सरांना काहीच फरक पडत नाही. सामना मजेदार झालाय आणि ते एन्जॉय करतायत. ती एन्जॉयमेंट महत्वाची आहे.
आता 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 8 धावांची. सामना शेवटच्या बॉलवर जाण्याची शक्यता वाढली आहे. सामना असा संपणार नाहीये. दोन्ही गावाचे समर्थक मोठ्या संख्येनं या राधेय क्रीडांगणावर आहेत. आपला संघ जिंकतोय का? आपला खेळाडू भाव खाऊन जातोय का? अजून अपेक्षा त्यांना आहे. आमचे डीजे मॅडी सुद्धा काय थांबत नाहीयेत. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. कंपल्सरी चेस. 5 चेंडू 8 ची गरज. प्रेक्षक सुद्धा मोठ्या संख्येनं अजूनही रात्रीचे 2 वाजलेत तर सुद्धा ही स्पर्धा पाहतायत. कारण स्पर्धेने तो दर्जा राखलेला आहे. जयदीप म्हात्रे जो महत्वाचा फलंदाज आहे तो होतोय कॉट बियांच्या स्वरूपात बाद. सामन्यामध्ये येतोय ट्विस्ट. सामना होतोय सुपर हिट. विकेट डाऊन. शॉर्ट ऑफ लेन बॉल होता. बॅटची लिडिंग एज. विकेट किपरने कुठली चूक नाही केली. कॅप्टनला चूज करायचंय की कुठल्या गोलंदाजाला कुठल्या क्रमांकावर यूज करायचंय आणि तेच काम कॅप्टनने खूप चांगले केलेलं आहे. कॅप्टन आपला दबदबा राखतायत ते म्हणजे याचं आकाश पाटील. क्रम त्यांनी बदलला. ऋषीचा क्रमांक 2रा होता. ऋषीला थांबवला. शेवटच्या षटकासाठी त्याला राखला. योग्य तो पत्ता त्याने वाचवून ठेवला होता आणि या हुकुमचा एक्का राहिलाय. पण पाहूया आता फलंदाजी करताना अभिषेक मोरे तुम्हाला पाहायला मिळते स्ट्रायकर्स एंडला. नौमान पटेल नॉन स्ट्रायकर्स एंडला. 4 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे. दबदबा गोलंदाजांचा राहिलाय. पाहूया प्रत्युत्तर फलंदाजांचं मिळेल का? अपेक्षा तर तीच आहे. काउंटर अटॅक झालाच पाहिजे पण करेल कोण? लेट्स सी. बैठक खेळायचा प्रयत्न आणि टायमिंग नाही जुळलं. पण आता पाहूया तो रेफरल आहे फलंदाजांचा की तो वाईट बॉल आहे की नाही. पंचांचा डिसिजन आहे फेअर बॉल आणि बॅटर चॅलेंज करतायत त्या डिसिजनला. फेअर बॉल आहे. डॉट बॉल आहे. सामना होता कुठे? किती डॉट बॉल आलेत? सातत्याने डॉट बॉल्स येत चाललेले आहेत. ही मॅच तुमची झोप उडवणार आहे. तुमची झोप उडाली की मला माहित नाही पण माझी झोप उडाली. 8 ची गरज. 3 बॉल. आणखीन एक डॉट नाही. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. व्हाईट बॉल की काय? फलंदाज बाद. इमानदारी आहे. इमानदारी ठेवले ती देखील अभिषेक मोरेने. कॉट बिहाइंड. फलंदाज बाद. पंचांच्या सिच्युएशन पण नाही पाहिली. मी इमानदार खेळाडू आहे. ती इमानदारी अभिषेक मोरेने दाखवली. बॉल शिल्लक आहे 2. आवश्यकता 8 धावांची. क्रिकेटचा खेळ असाच आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला तेच पाहायला मिळेल. आदरणीय संतोष शेठ पाटील, आदरणीय दीपक शेठ पाटील तुम्हाला ऑनस्क्रीन पाहायला मिळत आहेत आणि त्यांचा सुद्धा थांबण्याचं चीज झालंय. आयोजक या नात्याने त्यांनी जी स्पर्धा भरवलेली आहे त्या स्पर्धेमध्ये जिद्दीचं क्रिकेट झालंच पाहिजे आणि तीच जिद्द गोलंदाजांची पाहायला मिळते. पण फलंदाज यांना सुद्धा थांबून नाही चालणार. साहिल दरेने मागच्या सामन्यात षटकार खेचलाय. ती धमक त्याच्याकडे आहे आणि पाहूया आता तसाच खेळ पाहायला मिळेल का? जिद्द पण अशी ठेवा. नशिबात नसलेल्या गोष्टी तुम्हाला मिळतील आणि ती जिद्द साहिल दरेची. बॉल स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक आहे पण बॉल जाईल. बॉल जाईल. सी मार रेषा पार. येतोय कडक बेधडक षटकार. श्वास आहे ना शब्द उठ पिंगट जाट बाण दंडनाथ. श्वास घेताना आता दोन्ही संघांच्या पासण्या पासपूस फुसफुस करतील.
सामना शेवटच्या बॉलवर आला रे आला. एका चेंडू मध्ये 2ची गरज, कंपल्सरी चेस. म्हणजेच मागच्या 59 चेंडूंवर काय झालंय त्या गोष्टीचा फरक पडत नाही. या पुढच्या बॉलवर जे काय घडणार आहे ते ठरवेल की तुम्ही सुपर 8 मध्ये पोहोचतायत की नाही. एक चेंडू 2ची गरज. गोलंदाज साहिल दरे यांच्यावर 9,500 पॉइंट्स का लावलेत त्याची परिचिती त्यांनी दिली. एकच खेचला, सॉलिड खेचला, बॉलला स्क्वेअर लेग सीमरच्या बाहेर पाठवला. एक चेंडू 2ची गरज आहे. कंपल्सरी चेस आहे. एक धाव काढून नाही चालणार, 2 धावा पूर्ण कराव्या लागणार. आयोजकांची देखील जी भावना आहे, जे हावभाव आहेत ते सांगून जात आहेत की हा उरण पनवेल प्रीमियर लीग मध्ये असंच क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल येत्या 9 दिवसांपर्यंत. आजचा 3रा दिवस आहे आणि 3ऱ्या दिवसातला हा शेवटचा सामना आहे. शेवटच्या सामन्याचा हा 2रा डाव आहे. 2ऱ्या डावाचं हे 5वं षटक आहे. 5व्या षटकाचा हा शेवटचा बॉल आहे आणि या शेवटच्या बॉलवर आवश्यकता आहे 2 धावांची. प्रेक्षकांना टाळ्या होऊन जाऊ द्या या सामन्यासाठी, चिट्या होऊन जा दोन्ही संघांसाठी. एक चेंडू 2 बनवतील का रोखतील. बॉलिंग ट्रॅकवर ऋषी, स्ट्रायकर साईडला साहिल. आणि साहिल तो शांत कुठे राहील. बॉलला पाठवले गावकर सीमारेषा पार. मॅजिकल फिनिश, सिक्सर, 6 धावा. तर सामनावीरचा पुरस्कार कोणाला मिळतोय याची घोषणा करायची आहे का? तुम्हाला तर माहिती असेल तो पुरस्कार कोणाला जातोय.